एकादशीच्या दिवशी सत्यनारायण करत नाही, हा समाजात पसरलेला खूप मोठा गैरसमज आहे. हं, आता का चालत नाही बरं? हं. तर पूर्वीच्या काळी एकादशीचा उपास जवळ-जवळ 99% लोकं काय 100% लोकं करायचे. करायचेच. हो. मग त्या दिवशी रव्याचा प्रसाद कसा देणार? हं. लोकांचा गैरसमज असा आहे की एकादशीच्या दिवशी देवाचा उपास असतो. अच्छा. देवाचा कधीही उपास नसतो. हं. देवासाठी आपण उपास करायचा बरोबर. असतो. त्यानंतर पुढचं एक अजून गैरसमज असा आहे की सपत्नीकच पूजेला बसलं पाहिजे. हं. आम्ही ज्यावेळेस आमचे वंदनचे गुरुजी ज्यावेळेस पूजेला जातात आणि यजमानांच्या घरात गणपती स्थापनेला आमचा आग्रह असतो की घरातल्या मुलांना तुम्ही गणपती स्थापना करू द्या. का? तर त्याला त्या पूजेची सवय होते. ते बाळ संस्कारक्षम होतं. बरोबर. पण समाजात गैरसमज असा आहे की सपत्नीकच नवरा बायकोनी जोडीनेच पूजेला बसायचं. हं. याच्यात प्रॉब्लेम काय होतो, तो मुलगा किंवा ती मुलगी ज्यावेळेस लग्न होऊन दुसऱ्या घरी जाते हं. किंवा त्या मुलाचं लग्न होतं, तर त्या लग्नापर्यंत त्याला पूजेतलं साधं आचमन सुद्धा माहिती. माहिती नसतं. आचमन कसं करायचं हेच माहित नाही. तो नक्की. उजव्या हातात पळी घेतो, डाव्या हातात पाणी घेतो आणि पितो. हं. तर हे कुठेतरी बदलणं गरजेचं खरंय, आहे. खरंय. शास्त्र बदलण्याची गरज हं. नाही, असं मला वाटतं.